परंतु येणारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत तुम्हाला शब्द देतो, गंगाराम भाऊनी जे सांगितलं, समोरच्यांचं आपण एकही पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य येऊन देणार नाही, तो देखील शब्द मी तुम्हाला देतो. काय लागेल ते करू. गंगाराम भाऊच्या मनात जे आहे ते अख्ख्या आदिवासी समाजात या अकोला तालुक्यातील प्रत्येक जनतेच्या मनात तेच आहे. तसं होईल, काळजी करू नका. आपल्याला जे घडवायचं ते घडवायचंय. आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय महामंडळेश्वर बाळासाहेबजी कोंडार महाराज, त्याचबरोबर मंचावर उपस्थित ज्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते आपल्या मवेशी गावचे सरपंच यमाजी भांगरे साहेब, त्याचबरोबर ज्यांनी सुंदर असं मार्गदर्शन आपल्या आदिवासी समाजाला, इथल्या सगळ्या तरुणांना, महिलांना ज्यांनी आपल्या सर्वांना त्यांचं मार्गदर्शन दिलं, ते आमच्या वडिलांचे जवळचे सहकारी मित्र म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, गंगाराम भाऊजी दिंदळे साहेब, त्याचबरोबर मंचावर उपस्थित आमचे देवगाव गावचे ज्येष्ठ नेते, समशेरपूर गटाचे ज्येष्ठ नेते आदरणीय मुरलीनाना भांगरे, आमच्या समवेत आलेले निलेशजी तळेकर असतील, त्याचबरोबर स्वप्नीलजी धांडे, त्याचबरोबर शेंगाळ सर इथं उपस्थित, मारुतीदादा असतील, मारुतीदादा हिले, किसनजी भांगरे, त्याचबरोबर अनिलजी भांगरे, नामदेवजी भांगरे, सुहासजी कचरे, चंदूभाऊ असतील, आमचे हरिभाऊ गिगे असतील इथं उपस्थित, आमच्या मातोश्री सुनीताताई भांगरे, गंगाबाई भांगरे, वंदनाताई भांगरे, त्याचबरोबर इथं उपस्थित सर्वच या सातेवाडी गटातील ज्येष्ठ कार्यकर्ते, तरुण मित्रमंडळ आणि महिला भगिनींनो, खरं तर महाराज मी वाढदिवस करायचा नाही असं ठरवलं होतं, परंतु विविध वेगवेगळ्या गटामधून कार्यकर्त्यांचा आग्रह होता का तुम्हाला वाढदिवसाला निमित्त आमच्या गटात तुम्हाला भेट द्यावाच लागेल, आणि मग या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला काहीतरी वेगळं स्वरूप आपण दिलं पाहिजे, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. त्या हेतूतनं आम्ही 3-4 आमच्या सर्व सहकाऱ्यांनी जो आम्ही एकदाऱ्याला कार्यक्रम घेतला, तिथं आम्ही रोजगार मेळा आयोजित केला. त्या रोजगार मेळाव्याच्या मागं ज्यांनी जास्त मेहनत घेतली आणि त्यांच्या संकल्पनेतनं हा रोजगार मेळा आयोजित केला ते आमचे सहकारी मित्र पांडुभाऊ लेंडे असतील, सुनीलजी लोखंडे असतील, ते देखील इथं उपस्थित आहे. 3 दिवसाच्या आत त्यांनी शहापूर तालुक्यातनं भवारी फाउंडेशनची ही जी कंपनी आहे त्यांना संपर्क केला. अवघ्या 3 दिवसामध्ये 150हून अधिक लोकांनी, तरुणांनी त्याच्यात नोंदणी केली. पहिल्या दिवशी 3 तासामध्ये आपण साधारण 22 लोकांना हरिभाऊ तिथं तात्काळ रोजगार दिला. बाकीच्या लोकांनाही रोजगार दिला जाईल. त्यांना हळूहळू आता ज्यांची शिक्षण झालं नाही त्यांनाही नोकरी मिळू शकते, 10वी-12वी झाली त्या मुलांनाही नोकरी मिळू शकते, त्याचबरोबर डिप्लोमा MBA झालेला आहे त्या लोकांनाही नोकरी मिळू शकते. पेटीएम असेल, फ्लिपकार्ट असेल, नवी मुंबईमध्ये होणारं एअरपोर्ट असेल, ड्रायव्हरची नोकरी म्हणा, टाटा सर्व्हिसेस म्हणा, शहापूरमध्ये आता पर्यटनाच्या ज्या काही थीमवर आपण हा कार्यक्रम घेतोय तिथं एक निसर्ग सेंटर आहे, तिथं आपले तरुण, आपले मुलं जाऊ शकतात, 1-2 महिने ट्रेनिंग मोफत घेऊ शकतात आणि लगेच त्यांना नोकरी देखील तिथं हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये म्हणजेच आपल्या हॉटेल व्यवसायामध्ये त्यांना नोकरी देखील मिळू शकते. काल आम्ही अकोल्यामध्ये कार्यक्रम घेतला. अकोल्याच्या कार्यक्रमामधून जी काही राज्याची परिस्थिती आज आपण बघतोय, अतिवृष्टीचा फटका जरी कोणी म्हणत असेल
इतर ठिकाणी जास्त राज्यात झालं, पण आदिवासी समाजालाही देखील प्रचंड मोठा प्रमाणाचा फटका बसलेला आहे. जुन्या लोकांना मी सावकार पाटील विचारतो का इतका पाऊस तुम्ही पाहिला होता का? लोक म्हणे इतका पाऊस आमचे विठ्ठल बापू खाडे भंडारदरा गावचे अनेक क्रांतिकारकांना ज्यावेळेस क्रांतिकारक इकडे लढा करायला यायचे, विठ्ठल बापूंना ते लहानपणाचं आठवतं का ते जेवण त्यांना पोहोचवायचे, ते म्हणे अमित असा पाऊस मी कधीच आपल्या परिसरात बघितलेला नाही. दुबार पेरणी, दोनदा दोनदा आवण्या करायला लागल्या लोकांना, त्यातल्या त्यात आळ्या पडल्यात आपल्या भातांमध्ये. किती तांदूळ येईल काय दिवाळी यंदाची आपली गोड राहणार नाही. त्यामुळं माझी काल मागणी होती का लवकरात लवकर पंचनामे करा. तहसीलदारांना काल आम्ही निवेदन दिलं, पंचनामे करायला लावले. अजूनही आपल्या परिसरात पंचनामे करायला अधिकारी आलेले नाहीये. त्याचबरोबर पीक पाहणी आजकाल ती मोबाईलवरनं GPS नोंदवायची राहते, आपल्याला अनेकांना माहिती सुद्धा नसेल. तर पीक पाहणी आपण मोबाईल कोणी वापरत नाही आपले लोक, त्या पीक पाहण्या झाल्या नाही. दुसरा मुद्दा होता सोयाबीन. सोयाबीनचं खरेदी केंद्र अकोला तालुक्या ठिकाणी झालं पाहिजे आणि किमान प्रत्येक गोष्टीला हमीभाव पाहिजे, ही आम्ही मागणी केली. आणि त्याचबरोबर या सरकारला विनंती केली का कमीत कमी सरसकट कर्जमाफी आमची करून टाका, नाही तर आमचा आदिवासी समाज आणि ह्या राज्यातला शेतकरी उजरू शकत नाही. ह्या मागण्या काल आपण तिथं केल्या. आणि आज आपण इथं पर्यटनाच्या माध्यमातून आपण लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि आदिवासी समाजाला कुठंतरी एकत्रित आणण्यासाठी आपण सर्वजण इथं आलेलो आहे. माझ्या आधी अनेकांनी गंगाराम भाऊंनी सांगितलं, आमचे मित्र महेश असतील त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, स्वप्नील रावांनी केलं, निलेशजींनी केलं, त्याचबरोबर चंदू भाऊंनी केलं. याचा उद्दिष्ट एवढाच आहे का आता आपला महाराज राजकारण विरहित आपला समाज कुठंतरी एकत्रित आला पाहिजे, अशी माझ्यासारख्या तरुणाची इच्छा आहे. ज्या वेळेस मी तालुक्यात फिरतो, जिल्ह्यात फिरतो, इतर समाज हा किती पुढे आहे मला जर कोणी विचारलं तर सगळ्यात खाली आपण आहोत, आपण सगळ्यात मागे आहोत. मी सहकारामध्ये वयाच्या 24व्या वर्षी मला जिल्हा बँकेत काम करायची संधी मिळाली. अर्थकारण काय ते कळालं. मुरली नाना वाईट ह्या गोष्टीचं वाटतं. आपल्या जुन्या लोकांनी म्हणा किंवा आपण इथं बसलेल्या कोणीच, गंगाराम भाऊ कोणीच, म्हणजे मी माझ्या वडिलांनाही त्याच्यामध्ये गृहीत धरतो, पिचड साहेबांना गृहीत धरतो. सहकार चळवळ ही आदिवासी समाजात आपण खूप आधीपासून सुरू करायला पाहिजे होती. आज वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, जर एखाद्या आदिवासी बापाला त्याच्या पोरीचं लग्न करायचं जर असेल तर त्याला त्याचं वावर गहाण ठेवायला लागतं, हातावर पैसे घ्यावा लागतात, परंतु आपल्याला आपल्या आदिवासी समाजाची हक्काची एक सुद्धा पतसंस्था नाहीये. याचं वाईट मला वाटतं. आज मी राजकारण करण्यासाठी, राजकारणावर बोलण्यासाठी मी आलेलो नाही, त्याच्यावर बोलूया. परंतु एक कळकळीची विनंती आहे, इथं प्रकाश दादा इथं आहेत, चंदू भाऊ आहेत, सुहासराव आहेत, पांडू भाऊ, तुम्ही सगळेजण. गंगाराम भाऊंनी मला सांगितलं का मी स्वतःला वाहून घेतलेलं आहे, राजकारणाच्या वेळेस जरूर राजकारण करू, परंतु जर परिसराच्या लोकांना, समाजातील लोकांना जर पुढं आणण्यासाठी जर काही असेल तर जरूर मला सांगा, मी तिथं 10 पावलं पुढे येतो. आज माझ्यासारख्याला इच्छा आहे, मला माहिती आहे लगेच का आपण आपली पतसंस्था काढल्यावर आपण 100 कोटीपर्यंत जाऊ शकत नाही नाना, परंतु सुरुवात कुठं तरी करू. महाराज तुम्ही मार्गदर्शन करा, राजकीय माणसं तिथं घेऊ नका, परंतु एक आपल्या हक्काची समाजाची एक पतसंस्था असणं गरजेचं आहे. परंतु आता पतसंस्था आली म्हणजे परतफेड वेळेवर झाली पाहिजे, इथून सुरुवात करायची. नाही तर राजकारणाच्या लोकांना का नका घेऊ. राजकीय लोक अशा वेळेस निर्णय असं घेतात, चला तुझं 1 टाइम सेटलमेंटमध्ये तुझं कर्ज आम्ही कमी करतो वगैरे, परंतु प्रामाणिकपणे हरिभाऊ याचा फायदा तुम्हाला होणार नाही, मला होणार नाही, पुढच्या पिढीला होईल. याची नांदी आज आपल्याला इथून या मवेशी गावातनं आपण सुरू करू, अशी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. आज मित्रांनो, गंगाराम भाऊ, मी अनेक ठिकाणी गेल्यानंतर लोकांचं ज्यावेळेस लोक बोलतात प्रत्येकाला वाईट वाटतं. खूप थोड्या मतांनी माझा पराभव झाला, खूप म्हणजे अगदी 2700 मतांनी निसटचा पराभव. निसटचा पराभव काय असतो याची कल्पना मला याच्यापूर्वी नव्हती. मी पहिली निवडणूक आयुष्यातली ती लढलो आणि ते देखील माझे वडील पाठीशी नसताना फक्त आई आणि मी आणि आमचं कुटुंब, त्याच्यामध्ये
जितका दांगडा अनुभव आमच्या वडिलांना होता तसा अनुभव माझा जर पाठीशी असता तर निश्चितपणे काही गोष्टी केल्या असत्या. अनेक चुका माझ्याकडनं सुद्धा या निवडणुकीत झाल्यात. इथं आमचे मारुती दादा बसलेले आहेत, वडिलांचे जुने सहकारी. निवडणुकीच्या धावपळीत सावकार दादा साधा एक फोन सुद्धा लावायला मला वेळ मिळाला नाही. अनेक चुका झाल्या. हरिभाऊंनी काही चुका मला सांगितल्या का अमितराव तू काही चुका आपल्या झालेल्या आहेत, परंतु हरकत नाही. आपण सर्वांनी मनापासनं खूप मेहनत घेतली, माझ्यावर खूप प्रेम तुम्ही केलं, मताच्या रूपाने ते दिसून आलं. कारण की 2019 मध्ये ज्या व्यक्तीला 1,13,414 मतं पडले होते, या तालुक्यातील जनतेने प्रचंड गंगाराम दादा 2500 कोटी निधी येऊन देखील 41,000 मतांनी ती व्यक्ती कमी आलेली आहे. म्हणजे कुठंतरी लोक नाराज होते, लोक नाराज आहे. काही गणित आमचे देखील गंगाराम भाऊनी सांगितलं, जे काही साठा लोटा आधी व्हायला लागत होतं ते काही व्यवस्थित झालं नाही. परंतु ह्या तालुक्यामध्ये मला जे कळालं, असे काही दादा लोक आहेत जे फक्त फितवायचं काम करतात. आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब असतील, भांगरे साहेब असतील, दोघांनी मी पिचड साहेबांच्या अंत्यविधीच्या दिवशी एक वाक्य बोललो होतो का आज दोघांमध्ये वरती बरीचशी चर्चा होईल. ठीक आहे, राजकारणाच्या जागी राजकारण करू, हरकत नाही. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांनी, महाराज ज्या विचारांनी मी आज राजकारण करतोय, पवार साहेबांची हितसंबंध प्रत्येक माणसाची आहे. पवार साहेबांनी जर एखाद्या नेत्याला हरिभाऊ जर शब्द टाकला, हा मुख्यमंत्री जरी या राज्याचा असेल तरी ते डावलू शकत नाही. ही एकी तुमच्यात पाहिजे. आपण काय मेंढकरी नाही आहे का वारंवार 5 वर्ष तलवारी घेऊन लढलो पाहिजे. परंतु वैचारिक तुमच्या दोघांमध्ये जे कोणी समाजाचं नेतृत्व करतं, वैचारिक त्यांची पातळी सारखी पाहिजे, चर्चा केली पाहिजे. परंतु हल्ली तालुक्यामध्ये वेगळं वळण लागलेलं आहे. 24च्या निवडणुकीचा काही खुलासा मला आपल्याला सर्वांना करायचा आहे. चंदूभाऊंनी जसं सांगितलं का लाडक्या बहिणींना त्यावेळेस आमिष दाखवले. चंदूभाऊ, आपण पोटतिडकीने आपल्या मायमावल्यांना सांगत होतो भुलू नका, आदिवासी कोठ्यातलेच पैसे जाऊ राहिलेत. परंतु मायमावल्यांना वाटलं का जर आपण मतदान नाही दिलं तर येणाऱ्या काळात पैसे थांबतील का. त्या बिचारा काही चुकलेला नाहीये. बरोबर, आज जर आपल्या कुटुंबामध्ये 2 महिला असतील आणि महिन्याला जर 3,000 रुपये येत असतील तर कोण नाकारणार आहे हो. परंतु याच्यामध्ये सातत्य नाहीये. याच्यामध्ये इतका सरकार पैसा कुठून आणणार आहे. फुकट पैसे वाटायला सरकारकडे पैसा तितका नसू शकतो. बरं, वरूनच्या वरून आपल्याच आदिवासी बजेटमधले पैसे देऊन आपल्याला दिले, आपले कमी केले. आपल्या समाजाच्या लोकांना काहीच सुविधा द्यायच्या नाही, ते पैसे राज्यभर लाडक्या बहिणीला वापरले. आता हरकत नाही, बिहारमध्ये 10,000 रुपये चालू केलेत. बिहारमध्ये 10,000 रुपये चालू केलेत आणि तुम्हाला 10,000 कधी होणार आहे हा पुढचा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे का. आम्हाला देखील 10,000 रुपये चालू करा. म्हणजे निवडणूक आली का हरिभाऊ पैसे वाटायचे. बरोबर, पैसे वाटायचे, मायमावल्यांना कुठंतरी चुकीच्या पद्धतीने भुलवायचं, मतदान घ्यायचं. आणि माझं वाक्य लिहून घ्या, जिल्हा परिषद नगरपालिका झाल्यानंतर लाडक्या बहिणींचे पैसे थांबून जातील. मग आता तुम्हाला ठरवायचंय. त्याच्यामध्ये दुसरी मोठी गोष्ट जी गडबड झाली, 288 उमेदवार गंगाराम दादा जे पडले आमच्या महाविकास आघाडीचे, आमची चूक झाली. ती चूक अशी झाली की मतदार यादी बघितलीच नाही हो. जसं यांनी सांगितलं चंदूनी, मयत लोकांचे नाव मतदार यादीत होते, त्याच्यामध्ये आम्ही बारकाईने बघितलं नाही. अनेक तफावत त्या मतदार यादीत देखील आहे. येणाऱ्या काळामध्ये अनेक जण आता तुमच्यापैकी जिल्हा परिषद पंचायत समिती लढणार आहोत. आदरणीय पवार साहेबांनी जसं तरुणांना संधी दिली, पवार साहेबांचं पुन्हा सांगणं आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती तरुणांना संधी द्या. तुमचं आता येत्या 8 तारखेला मतदार यादी बाहेर येईल. सगळ्याच गंगाराम दादा, तुम्ही देखील वेगळ्या विचाराचे जरी असले तरी आपण ती यादी चालूया, चालली पाहिजे. कारण की लोकशाही कशाला म्हणतात. तुम्ही जर लोकमताचा जर अनादर करणार असाल, चुकीच्या पद्धतीने ज्या लोकांना तुम्ही या तालुक्याने नाकारलं होतं, 100% नाकारलं होतं, परंतु वरती सत्ता आणायची म्हणून निवडून आणावं लागलं असं म्हटलं तरी वावगं
ठरणार नाही, परंतु येणारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत तुम्हाला शब्द देतो, गंगाराम भाऊनी जे सांगितलं, समोरच्यांचं आपण एकही पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य येऊन देणार नाही, तो देखील शब्द मी तुम्हाला देतो. काय लागेल ते करू. गंगाराम भाऊच्या मनात जे आहे त्या अख्ख्या आदिवासी समाजात या अकोला तालुक्यातील प्रत्येक जनतेच्या मनात तेच आहे. तसं होईल, काळजी करू नका. आपल्याला जे घडवायचं ते घडवायचंय. ही अशी चुकीची प्रवृत्ती जी तालुक्यामध्ये आलेली आहे. आज माझ्या वाढदिवसाच्या सोहळ्यानिमित्त मी एक गोष्ट त्या व्यक्तीला सांगू इच्छितो. जरी आमच्या लोकांनी माझ्यावर प्रेम दाखवलं असेल, परंतु चुकीच्या पद्धतीने का होईना, कागदोपत्री का होईना, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. आमचे लोक तुमच्याकडे आल्यानंतर जरी तुम्ही चिठ्ठ्या देऊन त्यांना दरवाजात घरात घेत असाल, परंतु घरात घेतल्यानंतर विनंती करतो, त्यांना विचारू नका की तुमच्या गावात किती मतं पडलीत. प्रत्येक जण येतोय माझ्याकडे आणि सांगतात का दादा त्यांच्याकडे कामं घेऊन गेलो का आम्हाला म्हणतात तुमच्या गावात किती मतं पडलीत. अन्यथा मग आम्हाला पुढच्या पंचवार्षिकला तुम्ही मतं मागायला आल्यानंतर काय करावं लागेल ती भूमिका आम्हाला ठरवावं लागेल. आता देवगावचे ग्रामस्थ आले तिथं, त्यांना विचारा त्या परिसरामध्ये लोकांचं म्हणणं काय आहे. त्या राघोजी भांगरेंचा, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा उल्लेख झाला, अनेक जणांनी त्या गोष्टीचा उल्लेख केला. गंगाराम भाऊंनी ते आंदोलनाच्या बाबतीत सांगितलं. आज सावकार भाऊ, आपण प्रत्येक जण प्रशासनाला घाबरतो का नाही? प्रत्येक जण घाबरतो. आज कोणाच्या प्रत्येकावर चुकीच्या पद्धतीने कारवाई होती. पोलीस स्टेशनचा जर एखादा पोलीस हवालदार जरी आला तरी आपले आदिवासी माणूस घाबरतो. त्या देवगावमध्ये पुतळा पाडण्यात आला, पोपट चौधरींनी पाहिला. देवगावचे ग्रामस्थ सगळे एकत्र झाले, मला तिथं बोलवलं. तिथं मी गेल्यानंतर तिथं वैभव भाऊंना मी फोन लावला होता का हे चुकीचं झालेलं आहे. सगळा समाज म्हणून आपण एकत्र आलो, परंतु जे याच्या मागचे मेन आरोपी होते त्यांनी याला चुकीचं दिशा दिली. त्याला जातीय रंग कसा द्यायचा तो प्रयत्न केला. परंतु हा अमित भांगरे नामर्द नाहीये. हा जेलमध्ये जायची वेळ आली तरी चालेल, परंतु जर आमच्या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंच्या अस्मितेला, देशाच्या पहिल्या पुतळ्याला जर कोणी चुकीच्या पद्धतीने हात लावत असेल, हा अमित भांगरे तिथं पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. हा अमित भांगरे समाजापुढे राहणार, सोबत राहणार, हे जाहीर सांगतो. वैभवरावांनी सुद्धा तीच भूमिका ठेवली. काय त्याच्यात वावगं नव्हतं. आपलं म्हणणं होतं कोण आरोपी तो शोधा. परंतु आज इथं मुरली नाना आहेत, पुतळा पाडताना ग्रामसभा नाही घेतली. पुतळा पाडताना कोणाला विश्वासात नाही घेतलं, परंतु आता नवा बसवायचा का जुना बसवायचा त्याच्यासाठी ग्रामसभा घ्यायला लावली. मग त्याच्यानंतर पैशाचा महापूर आला देवगावमध्ये. दसरा चांगला झाला असेल आपल्या देवगावकरांचा. हा, प्रचंड पैसा आला. मुरली नाना सांगतील प्रचंड. परंतु माय माऊल्या उठल्या. माय माऊल्यांनी सांगितलं तुमचे बोकडे नको, आम्हाला पैसा नको, जुनं ते सोनं. उद्या कोणीतरी यायचं आणि भैरवाच्या तिथं जाऊन मी एवढं करतो मग बदला तुम्ही ते चालणार आहे का? अरे जुनं ते सोनं आहे ना. कशाला तुम्ही काहीतरी समाजामध्ये तेढ निर्माण करता. आणि मी त्या दिवशी गंगाराम भाऊ अगदी जबाबदारीने एक गोष्ट सांगितली का धनगर समाजाची सुपारी घेऊन कोणीतरी या तालुक्यात काम करतंय. आपला आदिवासी समाज, तुम्ही तुमचे आजोबा वडील कोणी जे घरी असतील विचारा, आपण कधी घोंगडी पूर्णपणे अंगावर घालतो, एका बाजूने अशी घोंगडी घालतो, कधी कधी घातली का? कोणत्याही बांधावर जा, कोणताही शेतकरी अशी घोंगडी घालतो का? मग पुतळा तसा बनवायचा उद्दिष्ट का होता हे देखील आपण विचारलं पाहिजे. म्हणजे धनगर समाज आपल्या लोकांशी, आपल्या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंशी कुठंतरी संबंध जोडतील आणि आपल्यामध्ये घुसखोरी कशी करता येईल हा डाव याच्या मागचा होता. देवाच्या कृपेने, राघोजी भांगरेंच्या कृपेने आपल्याला तो डाव ओळखू आला चंदूभाऊ, एवढंच आपण म्हणू. परंतु मी परत सगळ्यांना सांगतो, आपल्या अस्मितेवर जर कोणी हात घातला काय होणार नाही. आपण समाजासाठी बलिदान 2-3 जण देऊया, परंतु समाजाला वाचवण्यासाठी एकत्रित यावंच लागल, ही देखील गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आज मित्रांनो, खऱ्या अर्थाने आदिवासी शेतकरी अडचणीत आहे. मगाशी आपण सेंट्रल किचनचा उल्लेख केला. महाराज, तुम्हाला जर रोजचा बाहेरचा डबा आपण जर दिला तर आपण खाणार नाही. घरात किचन आहे ना. इथं एवढी मोठी इमारत बांधत असताना किती कोटीची आहे? 250-300 कोटीच्या इमारती बांधल्या, त्याच्यामध्ये किचनसाठी जागा देखील ठेवली आहे.
अहो परंतु तुम्ही का सेंट्रल किचन, त्यात कुठं मुंडेगावला जेवण बनतं तिकडून जेवण इकडे येतं? अहो भाज्या खराब होतात, त्या चपात्या चिटकल्या जातात. माझं या सरकारमधील प्रत्येक आमदाराला विनंती आहे, जो आदिवासी लहान मुलगा चिमुकले आमच्या त्या मुली तिथं आहेत, ते जे रोज जेवताना ते देखील तुम्ही जेवा, तरच हे सेंट्रल किचन चालू ठेवा. आणि आपल्याला गंगाराम भाऊ हे उठाव करावा लागेल, सेंट्रल किचन हे बंद झालंच पाहिजे. आपल्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी सभागृहात तो विषय घेतला, परंतु त्याच्यावर अजून काही कारवाई झाली नाही. आपल्याला ह्या चिमुकल्यांचं जर भवितव्य, त्यांचं जर पोषक, जे काही लहान पोरांना पोषण मिळणं गरजेचं आहे, ते जर योग्य काळात त्यांना मिळालं नाही, भविष्यामध्ये त्यांची मेंदूची क्षमता वाढणे असेल, त्यानंतर त्यांची फिजिकल शारीरिक जी काही क्षमता असेल याच्यावर परिणाम प्रकाशदादा निश्चितपणे होतो. परंतु दादा आता इथं मी बोलून किंवा गंगाराम दादा बोलून चालणार नाही. आपल्याला एक कमिटी बनवावा लागेल. मला माहिती आहे रोज आंदोलन करणं, आपला समाज स्वातंत्र्य झाले आज 75 वर्ष होऊन गेलेत, परंतु आपला समाज पाहिजे तेवढा पुढे गेलेलाच नाहीये. आजही देखील जर आपण मोबाईलवर, मी उदाहरण देतो मारवाडी समाजाचं, संगमनेरचं मारवाडी समाज, माझं शिक्षण 7वी नंतर 12वी पर्यंत त्या ध्रुव अकॅडमीमध्ये झाले. तिथं 90% मारवाडी समाजाचे मुलं माझे मित्र आहेत. त्या समाजाचं एक वैशिष्ट्य आहे, आनंद वाटतो सांगताना, का त्यांच्या समाजामधला एखादा व्यक्ती हरिभाऊ जर त्याचा व्यवसाय अडचणीत आला, संपूर्ण समाज मिळून त्याला मदत करतो, त्याला परत वरती उचलतं. आज जाऊ द्या राजकारण होत राहील, दर 5 वर्षांनी निवडणूक आहे, दर 5 वर्षांनी उमेदवार उभे राहतील, परंतु समाजासाठी कधी काय करायचं हे ठरवा. आणि जसं आता गंगाराम भाऊ असतील, स्वप्नीलराव असतील, शेंगाळ सर असतील, जे तुमच्यातले सुद्धा प्रकाशदादा विद्वान लोक आहेत, आपण सगळेजण, प्रत्येक जणाला सगळं समजतं. काहींना आपल्याला नगरला जाऊन कलेक्टरांशी चर्चा करावं लागेल, अजूनही वर्ग 2च्या जमिनींना कर्ज मिळत नाही. बरोबर आहे ना? वर्ग 2च्या जमिनी अजून कुठं कर्ज मिळतं? त्यांना आपण फक्त पीक कर्ज देतो, मध्य मुदत कर्ज देता येऊ नाही राहिलं. तो लढा जसाचा तसाच आहे. अनेक स्वप्न आपले होते, परंतु ते राहिलेलं आहे. 9% आदिवासी बजेट पिचड साहेबांनी केलं, पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मधुकर पिचड साहेबांनी या राज्याला 9% आदिवासींचं बजेट दिलं. आजही ते 9% आदिवासींचे बजेटचे पैसे आपल्या समाजावर खर्चच होत नाही. मग समाज म्हणून आपण कधी भूमिका घ्यायची? मला दादा तुम्ही सांगा, ही जर पिढी अशी जर शिकली, अशा पद्धतीने जर जेवण मिळालं, आपली पुढची पिढी घडणार कधी? याचा हरिभाऊ विचार करावा लागेल ना. त्यामुळं मी कळकळीची विनंती करतो, एक कमिटी बनवा स्वप्नीलराव, एक कमिटी बनवा. त्या कमिटीमध्ये प्रमुख प्रत्येक गावातले एक जणाला घ्या आणि चळवळ करावी लागल. मला अभिमान वाटतो निलेशराव कुठे आमचे मनोज जरांगे पाटील, राजकारण विरहित समाजासाठी ज्या वेळेस पुढे आले, अहो एवढ्या भाकरी पोहोचल्या मुंबईला का त्या उरून राहिल्या. पहिल्या एका दिवसामध्ये त्यांचे हाल झाले, विचार करा. एक दिवस त्यांचे हाल झाले, परंतु दुसऱ्या दिवशी या राज्यामधून इतक्या भाकरी गेल्या, इतकं जेवण गेलं का ते मुंबईला पुरल इतकं जेवण गेलं. ही ताकद समाजाची असती. आपल्याला फक्त एक गोष्ट करायची आहे, समाजात दुफळी होऊन द्यायची नाही. समाजाच्या प्रश्नांसाठी सगळ्यांनी एकजूट होऊन लढलंच पाहिजे. त्या दिवशी आंदोलन झालं राजूरला, गंगाराम दादा आपण गुन्ह्या गोविंदाने नांदतो. माझं इलेक्शन मधलं प्रत्येक भाषण तुम्ही बघा. मी सांगतो का या राज्यामध्ये, या तालुक्यामध्ये कधीच जातीयवाद नव्हता हे मी बोलायचो. त्या दिवशी आदिवासी समाज रस्त्यावर उतरला. महाराज आंदोलन करत होता, मागणी करत होता का राघोजी बांगरेंच्या पुतळ्याच्या विटंबना करण्यामागं हात कोणाचा आहे? त्यामुळं त्या दिवशी मोजके काही लोकांना पुढं करून अकोल्यामध्ये आंदोलन करायला लावलं. म्हणजे आपला समाज रस्त्यावर उतरल्यावर यांनीच, आपल्याच लोकांनी काहीतरी वेगळं चित्र करायचं. त्यामुळं आता जागा व्हा आणि समाजासाठी जेव्हा कधी लागेल आपण आलो पाहिजे. आपला वेळ वाया जाईल, आपलं ह्या गोष्टीचं जी काही मेहनत आहे त्याचं चीज कधी होईल सांगता येणार नाही, पण निश्चितपणे पुढची पिढी सांगेल का आमच्या मागच्या पिढीने आमच्यासाठी या गोष्टी केल्या. हरिभाऊ आता परत उद्या पुढच्या पिढीला जर एखाद्याला शिक्षणासाठी कर्ज असेल तर आपली जर पतसंस्था असेल तर हक्काने आपला माणूस तिथं जाऊन कर्ज मिळवू शकतो. आपल्याला इकडं तिकडं आपण माहिती सेंट्रल बँकेत किती वेळ लागतो आपल्याला पैसे काढायला.
वेगळी गोष्ट नाही बोलायला. त्यामुळं हक्काचं आदिवासी समाजाचं व्यासपीठ महाराज तयार झालं पाहिजे. महाराज जर तुम्हाला अडचण नसेल, तुम्ही मार्गदर्शन करा, तुमच्या नेतृत्वाखाली करू, जेणेकरून याला राजकीय वळण कुठंच देता कामा नये. आपण तिथं आम्हालाही घेऊ नका, कोणालाच घेऊ नका हरिभाऊ, परंतु आपल्या समाजाचे जिथं मदत लागेल तिथंच घ्या, नाही तर परत त्याच्यात राजकारण होईल. त्याच्यात इलेक्शनला निवडणुकीला पैसे वापरले जातील. तसं काही करून द्यायच्या कामा नाही. इथं 17 वर्गाच्या परमनंट भरती जी पेसाची झाली त्याच्याबद्दलही उल्लेख झाला. आपण त्याच्यासाठी लढा दिला होता, परंतु आता प्रश्न निर्माण झाला आहे, जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कामाठी कर्मचारी जे आपल्या आदिवासी आश्रमशाळेमध्ये कामाला होते, आज ते गेल्या 1.5-2 महिने झाले नाशिक या ठिकाणी आंदोलनाला आहेत. आता मी म्हणत नाही का इथं जितके लोक आहेत तुम्ही सगळे आंदोलनाला सहभागी, जितक्यांना होता येईल तितक्यांनी झालं पाहिजे. हरिभाऊ कुठेतरी आपल्याला सुरुवात करून द्यावा लागेल का समाजाचा प्रश्न उभा झाला तर समाज उभा राहतोय. उद्या 8 तारखेला ते लोक नाशिकवरनं पायी मुंबईला जात आहे महाराज, तर त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण त्यांच्या मदतीला तिथं गेलो पाहिजे. त्यांच्या जी काही खायची व्यवस्था असेल ती आपण त्याला हातभार लावूया. आणि या सरकारमधल्या लोकांना एक सांगावं लागेल का तुम्ही फक्त आदिवासींना बळीचा बकरा बनवू नका. आता ते मध्येच काहीतरी उठवलंय, कोणता समाज? बंजारा समाज. अहो काय संबंध आहे? म्हणजे आदिवासी फक्त आमचं आरक्षण दिलंय त्याच्यातले पैसे तर मिळतच नाही आम्हाला. अहो तुम्हाला कधी काय देणार आहे? आणि आमच्याशी काय भांडत बसता बाबांना, आमचे काय हाल आहे ते येऊन बघा. परंतु आमच्या समाजाबद्दल पुढं करून राजकारण करणं या सरकारने कुठंतरी थांबवलं पाहिजे. आता तुम्हाला सांगतो, जे कंत्राटरी कर्मचारी आहेत त्यांचा खर्च हरिभाऊ किती होता? फक्त 15 कोटी महाराज. आता या सरकारने नवीन धोरण काढलं, ते टेंडर दिलं आणि त्या टेंडरच्या कंपनीला खर्च किती करणार वर्षाला? 30 कोटी. आता सरकारला एवढं कळत नाही का कोणचं परवडणार आहे, 15 कोटी का 30 कोटी? फक्त धोरणं घ्यायचे, पॅकेज घ्यायचे, हे जे धोरण आहे ते कुठंतरी बंद झालं पाहिजे. त्याचबरोबर गंगाराम दादांनी जो काही वॉटरशेडचा बद्दल उल्लेख केला, आज गावोगावी शेततळे झालेच पाहिजे. आज आपला डोंगरी भाग आहे, पाणी अडवणं किती अवघड आहे हे गंगाराम दादांना माहिती आहे. नव्याने धरणं होऊ शकत नाही, परंतु वॉटरशेडच्या माध्यमातून त्यांनी जे उदाहरण दिलं का त्यांनी शेततळे उभे केले, प्रत्येक गावामध्ये 10-10 ट्रॅक्टर दिले. त्याचबरोबर इंद्रायणी तांदूळ जो आहे तो आज परदेशात जातोय. तुम्हाला उदाहरण देतो सिक्कीम राज्याचं. सिक्कीम राज्याला माझ्या मते 2007 मध्ये त्यांनी चालू केलं, 10 वर्ष लागले त्यांना पूर्णपणे सेंद्रिय व्हायला. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, गंगाराम भाऊंनी ते उल्लेख केला नाही, ते जे तांदूळ समोरच्या कंपनीला विकता ती कंपनी तांदूळ किलोला 1 किलो 190 रुपयांनी विकतायत. त्यांनी जे सांगितलं प्रोसेसिंग, पॅकेजिंग आणि मार्केटिंग, फक्त हे जे 3 गोष्टी आहेत याचं जर तुम्ही समीकरण व्यवस्थित केलं, योग्य पद्धतीने मोबाईलमध्ये रंगीत बॅनर, त्याच्यात ॲडव्हर्टाइजमेंट चांगली केली, त्याची मार्केटिंग लोकांना माहिती जर दिली, तर आपला इंद्रायणी वावरातला तांदूळ देखील 190 रुपयाला जाऊ शकतो. हे देखील मी तुम्हाला सांगतो. त्यासाठी चंदूभाऊ भूमिका घ्यावा लागेल आपल्याला. ऑर्गॅनिक फार्म किंवा सेंद्रिय शेतीचं सर्टिफिकेट येतं, त्याला 3 वर्ष लागतो. त्याच्यात देखील मी अभ्यास केलेला आहे. आज जर तुम्ही अप्लाय केलं या वावराला सेंद्रिय वावर म्हणून आपल्याला सांगायचं आहे, लगेच काही सर्टिफिकेट मिळत नाही. 3 वर्ष त्याला सातत्याने करावा लागतो. परंतु सिक्कीमच्या राज्याने, आज जर तुम्ही सिक्कीम राज्यामध्ये महाराज जर गेले तर तिथं खतं औषधं वापरलेच जात नाही. 100% शेती ऑर्गॅनिक. आणि ऑर्गॅनिकला येणाऱ्या काळामध्ये प्रचंड डिमांड येणार आहे. लोक आता दादा औषधाचं खात नाही. आपण तरी निसर्गात राहतो, शहरी भागात लोकांना स्वच्छ खाणं देखील मिळत नाही, म्हणजे फळं भाज्या. त्यामुळं तिथं मोठी डिमांड आहे. महेश सारखे होतकरू मुलं आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो कुठंतरी सेंद्रिय शेतीकडे वळालं पाहिजे. गंगाराम दादा महेश कर्तृत्वान आहे. मी याच्या आधी देखील अनेक वेळा महेशच्या मशरूमच्या व्यवसायाबद्दल बोललो. महेश, तू 2 गोष्टींचा उल्लेख केला जी ह्या तालुक्यामध्ये आपल्याला करणं शक्य आहे. तू 10 असे कुटुंब निवड ज्यांना तुझा मशरूम धंदा करायचा आहे, त्याला लागणारं भांडवल हे मी देईल, हे देखील मी आज जाहीर करतो. मला एक प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्याला बनवावं लागेल. महेश, तू 10, तुम्ही जरी शिरपुंजामधले निवडले माझी हरकत नाही, पण 10 शेतकरी कुटुंब तू उभे कर. आणि 100 जे तू म्हटला गावठी कोंबड्यांचं,
प्रत्येकाला किती कोंबड्या द्यायच्या ते सांग, 100 कुटुंब असे तुम्ही निवडा आणि त्यांना तुम्ही कोंबड्या द्या. ते मोबाईलमध्ये तुम्ही बघा, तो कोणचा सौरभ तापकीर, अहो तो तापकीर मुलगा माझ्यापेक्षा त्याचं वय कमी असेल, गावठी कोंबड्यांचा व्यवसाय करतो. आज अब्दुदी झाला महाराज, त्याची एक मुलाखत होती, मुलाखतीमध्ये तो जाताना त्याच्या मर्सिडीज गाडीत गेला. मुलाखतीमध्ये त्याला प्रश्न विचारला की तुम्ही हेलिकॉप्टर कधी घेणार आहे, तो म्हणतो आत्ताच बुक करून आलोय, आता हेलिकॉप्टर येणार आहे. म्हणजे लहान लहान मुलं देखील पुढे जाऊ शकता. कोंबड्यांचा व्यवसाय आणि मशरूमचा व्यवसाय ही महेश्वर मी जबाबदारी देतो. 100 कुटुंब निवड, त्यांना आपण गावठी कोंबड्या देऊया, त्यांना तिथं काहीतरी मिळेल. आणि 10 कुटुंब असं एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनव की जिथं आपल्याला मशरूम व्यवसाय सुरू करता येईल. आता बोलणं भरपूर झालं गंगाराम भाऊ, आता आपल्याला ॲक्टिव्ह मोडमध्ये यावं लागेल. गंगाराम भाऊला आपण दुसरी जबाबदारी देऊ, मी देखील त्याच्यामध्ये राहील. त्यांनी 35 लाखाची इथं मिल चालू केली आहे. अभिमान वाटतो आदिवासी समाजातील लोकांनी. एक राजूर या ठिकाणी आपल्या लोकांना, राजूर गट असेल, शमशेरपूर गट असेल, शमशेरपूर गटातले लोक असतील, ते सगळे राजूरमध्ये येऊन आज आपला आदिवासी माणूस तिथं आपल्यासाठी हक्काची राईस मिल उभी करतोय. येणाऱ्या काळामध्ये वाकचौरे साहेबांना काही गोष्टींमुळे पुण्याला जावं लागलं, त्यांना येता आलं नाही, परंतु वाकचौरे साहेब अनेक गोष्टी सांगणार होत्या. क्लस्टर स्कीम 10-10 कोटी रुपये, परंतु एकटा अमित बांगरे बोलून होणार नाही. महेश तुम्ही असाल, गंगाराम भाऊ असाल, ज्यांना खरंच या गोष्टींमध्ये पुढे जाण्यात इंटरेस्ट आहे. मी दिल्लीला जातो, आपण दिल्लीला जाऊ वाकचौरे साहेबांसोबत पुढच्या अधिवेशनाला. तिथं आता गंगाराम भाऊंची 500 लोकांची कंपनी रेडी आहे. त्या कंपनीवर आपण लगेच 10 कोटी रुपयाचा प्रपोजल तिथं करायला लावू. खासदार वाकचौरे साहेब आहेत तिथं, आपण त्यांना सांगू का ह्या बाळहिरड्याची पावडर किंवा तुमची राईस मिल असू द्या, हे जे काही तुम्हाला करायचं त्याच्यासाठी 10 कोटी रुपयाचा निधी आपण केंद्रातनं आणूया. आणि मित्रांनो, तुम्हाला मी एकच गोष्ट जाताना आता सांगू इच्छितो. सगळ्यांच्या भाषणातनं एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे जे कोणी आत्ता सत्ताधारी आहेत त्यांची जी वागणूक आहे ती आपल्या लोकांना पटत नाही आहे. आपले कामं होत नाही आहेत. पंचायत समितीमधलं काम असू द्या, तहसीलमधलं काम असू द्या, आपले कामं होत नाही आहे. परंतु ज्या काही जिल्हा परिषदी, पंचायत समिती इतक्या काळापासून रखडलेल्या होत्या, ते आता येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये निवडणुकीला आपण सामोरे जाणार आहोत. गंगाराम भाऊंनी त्यांच्या मनातली त्यांची जी भावना आहे ती व्यक्त केली. मी त्याला जे काय मला बोलायचं ते मी माझं उत्तर त्याच्यावर दिलेलं आहे. समाजासाठी समाज जर म्हणत असेल तर निश्चितपणे त्या पद्धतीने गोष्टी होतील. परंतु तुम्हाला देखील प्रकाश दादा आपल्याला सक्रिय व्हायचंय. तुमच्यामधलेच तुम्ही उमेदवार शोधा. हरिभाऊ, आपल्याला येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये तिथं हक्काच्या आदिवासी समाजाचा विचार जो व्यक्ती त्यांचं म्हणणं ऐकाल अशा विचाराचा झेंडा तिथं लावायचा आहे. त्यामुळं तुम्ही आजपासनं सक्रिय व्हा. आता आमचं उदाहरण देतो जिल्हा या 2024च्या निवडणुकीचं. साकीरवाडी 100% भांगरे, आमची भाऊकी. आदल्या रात्रीपर्यंत आमचं गाव हे पक्क होतं, परंतु पैशाचा मारा इतका झाला, गेला ना 20-25% गाव मागं. ही सत्य परिस्थिती आहे ना. परंतु पैशाने काहीच तोडगा होत नाही. आज काय आला आमच्या साकीरवाडीमध्ये, सभा मंडप लागत होता, आला का प्रकाश दादा अजून आपल्याला तो? म्हणजे चुकीच्या पद्धतीने एका रात्रीमध्ये तरुणांनी, महिलांनी आणि ज्येष्ठांनी न फापलता योग्य ती भूमिका आपण ती घेतली पाहिजे. आज माझ्या वाढदिवसानिमित्त ज्यांनी हा वाढदिवस आयोजित केला ते आमचे यमाजी दादा असतील, त्यांचे सर्व सहकारी, मवेशी गावातील सर्वच संतोष भाऊ असतील, आमचे संतोष भावांचं नाव राहून घेणं. मी आपल्या सर्वांचे आभार मानतो, ज्यांनी त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधून वेळात वेळ काढून ते आज इथं या कार्यक्रमासाठी मला आशीर्वाद देण्यासाठी आले. ते आमचे कोंडार महाराज देखील असतील, त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. जे प्रेम तुम्ही माझ्या वडिलांवर केलं, जे प्रेम तुम्ही आमच्या कुटुंबावर केलं, तेच प्रेम त्यांची पुढची पिढी म्हणून तुम्ही देखील माझ्यावर केलं आहे. अनेकांना बऱ्याच गोष्टींची अपेक्षा आहे. मी देखील एकदाच्या भाषणामध्ये सांगितलं गंगाराम भाऊ का मी सत्तेसाठी फक्त राजकारणात आलेलो नाही आहे. माझ्या वडिलांनी जे काही संघर्ष केला समाजाचं जे काय असेल, अहो शिरपुंजा गावामध्ये बैरोबाला लाईट नव्हती,
मला वडिलांनी उदाहरण सांगितलं, जनरेटर पण दिलं आणि 1 लाख रुपयामध्ये काम झालं ते. त्या काळी ठीक आहे, परंतु 1 लाखात आपण काम केलं होतं. ते तिथली घंटा चोरी गेली होती, तिथं मोठी घंटा लावली. म्हणजे वडिलांनी का त्याच्यातनं काय मिळेल ते कधी बघितलं नाही. समाजाला मागची जी हे होती त्यावेळेस काहीतरी लाईटीचं लागत होतं, तिथं आम्ही मदत केली. सांगायचं उद्दिष्ट एवढाच, आपल्या समाजासाठी कधी आपण कमी पडणार नाही. या तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी जितकं काय आमच्या कुटुंबाला करता येईल तेवढं तुमच्या आशीर्वादाने निश्चितपणे आम्ही करू. आपण सर्वजण इथं आलात, मला आशीर्वाद दिले, मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.